नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 50,000चे गावठी पिस्टल जप्त. कोल्हापूर शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उजळाईवाडी परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे घातक गावठी पिस्टल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार सध्या जिल्ह्यात अवैध हत्याराविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली एक संशयित शस्त्र घेऊन येणार असल्याची टीप मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी राजारामपुरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सोन्या कुऱ्हाडे याला ताब्यात घेतलं. त्याची चढती घेतली असता त्याच्याकडे 50,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले. धक्कादायक बाब म्हणजे हे पिस्टल त्याला त्याचा मित्र विकास वाघमारे उर्फ पांढा शेट याने दिल्याचे तपासात समोर आलं. सध्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार असलेला पांढा शेट याचा शोध पोलीस घेत आहेत. हे शस्त्र नेमकं कशासाठी आणलं होतं आणि याचा वापर कोणावर होणार होता याचा अधिक तपास आता गुन्हे शाखा करत आहे. ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.